ताई नमस्कार. नमस्कार. तरुण भारत लाईव्हतर्फे तुमचं अभिनंदन. धन्यवाद. नुकतंच लोकसभेच्या उमेदवारीची जळगाव लोकसभा मतदारसंघातनं तुमचं नावाची घोषणा झालेली. कसं काय वाटलं तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही जेव्हा ऐकलं की तुमच्या कानावर पडलं की कोणीतरी फोन केला आणि सांगितलं की तुमचं नाव घोषित झालं आहे, काय वाटलं तुम्हाला त्याचं? भारतीय जनता पार्टी ही तळागाळातल्या कार्यकर्त्यांना न्याय देणारी पार्टी आहे. ही भावना त्या क्षणी माझ्या मनात आली. वा. खरं म्हणजे काम करत असताना कधी अशी अपेक्षा ठेवून काम कधी केलं नाही किंवा अपेक्षा ठेवून काम करावं असं कधी विषय नव्हता. पण ज्यावेळेला असा प्रसंग जेव्हा येतो त्यावेळेला मनाला खरंच आनंद वाटतो आणि हे वाटतं कुठंतरी की पार्टी आपलं केलेल्या कामाची कुठेतरी दखल घेते. प्रमोदजी नेहमी म्हणायचे की तुम्ही पार्टीत काम करत असताना तुम्ही काय काम करतायत हे पक्षाचे 2 डोळे तुमच्याकडे बघत असतात आणि त्याचा प्रत्यंतर खऱ्या अर्थाने मला आता या क्षणी आला. विधान परिषद ते लोकसभा असा काय तुमचा काय वाटतंय तुम्हाला त्या प्रवासामध्ये? खरं म्हणजे विधान परिषद आणि लोकसभा याच्यापेक्षा मी त्याच्या मागं जाईन. अजून जिल्हा परिषद ते लोकसभा हा प्रवास मला वाटतं त्यात अधोरेखित केला पाहिजे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मला ग्रामीण भागाशी संपर्क आला आणि त्याला मिनी मंत्रालय म्हटलं जातं. जेवढं मंत्रालयाचे जेवढे विभाग असतात तेवढेच जिल्हा परिषद असतात, तेवढेच तुमचे स्टेटला असतात, तेवढेच तुमचे केंद्रातही असतात. तर मला असं वाटतं तळागाळातनं खालून काम करत असल्यामुळे लोकसभेचा प्रवास तसा सोपा जाईल असं वाटतं काम करायला. वा वा वा. ह्या सगळ्या गोष्टीतनं ग्रामीण भागातलं आता जे सगळं वर्क कल्चर आहे त्याच्याबद्दल तुमचे काही की काय काय आपल्याला करता येण्यासारखं आहे त्याच्यामध्ये पुढे सगळ्या गोष्टी काही प्लॅन्स त्याचे आहे काही डोक्यांमध्ये असं की आपल्याला आता काही करता येण्यासारखं? म्हणजे जळगाव लोकसभेच्या दृष्टिकोनात जर विचार केला तर ज्या त्या वेळच्या खासदारांनी त्याच्या पद्धतीने या ठिकाणी कामं करायचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे. बिलकुल. आणि अभिमानाने या ठिकाणी सांगावं वाटतं की 10 वर्ष झाली आपली केंद्रामध्ये सत्ता आहे. त्यामुळे खूप चांगली कामं त्या माध्यमातून होताना दिसत आहे. रस्त्यांची जाळांची म्हणजे निर्मिती जी झालेली आहे. मला वाटतं कोणताही उद्योग व्यवसाय ज्या वेळेला आपल्याकडे यायचा असतो त्यावेळेला त्या ठिकाणी त्याला खरं म्हणजे पाणी हवं, वीज हवं आणि रस्त्याची कनेक्टिव्हिटी पाहिजे. म्हणजे ती रेल्वेची असेल, ती रस्त्याची असेल किंवा ती विमानाची असेल. तर मला वाटतं तो उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी येण्यासाठी कुठेतरी इच्छुक असतो. पण आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत पण पाण्याची जी कमतरता आपल्या ह्या भागात आहे ती खरं म्हणजे आपल्याला दृष्टीने दुर्दैवाची गोष्ट आहे. त्या काळामध्ये प्रत्येकाने प्रयत्न त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. आपले बलून बंधारे असतील किंवा पाण्याचे धरण असेल. मला वाटतं ही जी मोठे प्रकल्प जर त्या माध्यमातून झाले आणि पाणी जर मुबलक प्रमाणात असलं तर शेतकरी खुश राहील आणि उद्योग व्यवसायाच्या दृष्टिकोनातून एक चालना देण्यासाठी एक चांगलं माध्यम त्या माध्यमातून निर्माण होऊ शकतं. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही बलून बंधाऱ्यांकडे जरा लक्ष देणार? त्यात खरं म्हणजे खूप पुढेपर्यंत ते आता विषय आलेला आहे, थोडासाच राहिलेला आहे. पाण्याचं धरणाचं आता शेवटच्या स्टेजला आलेलं आहे. तर मला असं वाटतं ह्या निमित्ताने मलाही खूप आनंद होईल की ते काम आपल्या हातनं कुठेतरी पूर्ण होईल. वा. आणि मला एक विचारायचं आहे की तुम्ही महिला आहात आणि महिलांना प्राधान्य या दृष्टिकोनातून तुम्ही आणखीन काय करू शकाल आपल्या मतदारसंघामध्ये? खरं म्हणजे बचत गटाची जी क्रांती झाली ती अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी खऱ्या अर्थाने त्यावेळेला विचार त्यावेळेला केला होता की पुरुषाच्या एकट्याच्या कमाईवर घर चालू शकत नाही, महिला सक्षम झाली पाहिजे सर्व अर्थाने, आर्थिक, मानसिक, शारीरिक सगळ्या बाजून सक्षम झाली पाहिजे. म्हणून बचत गटाचं जाळं खूप मोठ्या प्रमाणात निर्माण केलं. पण आत्ता मोदीजींच्या सरकारमध्ये बचत गटांच्या पद्धतीने फिरतं भांडवल दिलं जात आहे. तो एक खूप महत्त्वाचा मला वाटतं आयाम आहे असं मला वाटतं. या माध्यमातून महिला खूप चांगल्या पद्धतीने सक्षम होऊ शकतील आणि महिला खऱ्या अर्थाने जर पायावर उभी राहिली तर अख्खं घर तिच्याबरोबर पुढं सरकलं जातं. म्हणून महिला नुसतीच आर्थिक सक्षम होऊन चालणार नाही तर ती शारीरिक आणि मानसिक त्याच दृष्टिकोनातून सक्षम झाली पाहिजे. मग त्या दृष्टिकोनात जी कामं आगामी काळात मला करायची ती त्या दृष्टिकोनातून पण करायची आहेत. बरं. साधारण आपण असं समजूया की या सगळ्या तुमच्या उमेदवारीमुळे, नाव घोषणा झाल्यामुळे की खूप प्रकार त्याच्यामध्ये आता येणार आहेत, जाहिराती येणार आहेत, माध्यम मीडिया येणार आहे, सगळ्या या पद्धतीने तुम्ही मीडियासमोर आणखीन काय काय गोष्टी सांगू शकाल की आम्ही या पद्धतीने जाऊन एक चांगलं कार्य करू, एक आश्वासन म्हणून असं काहीतरी होऊ शकेल का तुमच्या मध्यस्थीने? आता तर इंटरनेटचा जमाना आहे, एका मिनिटात आपण अख्ख्या देशभरामध्ये फिरून येतो. बिलकुल. त्याच्याने सगळं जग जोडलं गेलेलं आहे. आता आपल्याला मागे राहून चालणार नाही आणि मला असं वाटतं खरं या ठिकाणी अभिमान नोंद केली पाहिजे की सगळ्यात मोठा तरुण असलेला देश कोणता असेल आज
पृथ्वीतलावर तर तो भारत आहे. मोठी संख्या आज युवकांची आपल्या माध्यमातून आहे आणि इंटरनेटच्या माध्यमातून युवक वेगवेगळ्या ठिकाणी कसा जोडला जाईल याच्यासाठी मला वाटतं प्रयत्न केला पाहिजे. आत्ता मी परवा रेल्वेने प्रवास करत असताना मला एका प्रवाशाने असं सांगितलं की ताई तुम्ही स्टेशन इंटरनेटच्या माध्यमातून वायफायच्या माध्यमातून जोडली आहे, पण रेल्वेत वायफाय नसल्यामुळे आम्हाला खूप मोठ्या अडचणी येतात. मला असं वाटतं की मोदीजी मन की बातमध्ये जेव्हा गोष्टी करतात तेव्हा लोकांकडनं आलेल्या छोट्या छोट्या गोष्टींचं ते समजून घेतात आणि ते कसं इम्प्लिमेंट करतायत याच्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. तर मला असं वाटतं की अशाच लोकांकडनं आल्या जे काही सूचना आहेत त्यातनं आपल्याला कशा चांगल्या पद्धतीने काम करता येईल तर तो एक विषय मला वाटतं त्या माध्यमातून केला पाहिजे असं मला वाटतं आणि तो आपण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू. बरोबर. आता जग खूप छोटं झालेलं आहे, पुढं चाललेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला सगळी पावलं उचलावी लागते. आणि मला असं वाटतं आता गेल्या 10 वर्षाचा जो काळ आपला झालेला आहे त्याच्यामध्ये खूप गोष्टीमध्ये आपण खूप पुढे आहोत. बरोबर. आज वोकल फॉर लोकलच्या माध्यमातून पुढे आहोत. ज्या ठिकाणी जे पिकतं तेच विकलं तर किती चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होऊ शकतो. हे सगळे विजन घेऊन ज्या पद्धतीने सरकार काम करत आहे तर मला वाटतं आगामी काळामध्ये हा विषय फार महत्त्वाचा असेल आणि त्या दृष्टिकोनातून आपण ह्या ठिकाणी काम करू. याचा अर्थ असा की तुमचं विजन खूप मोठं आहे असं आम्हाला दिसतं एकंदरीत सगळ्या गोष्टींना. गाव दत्तक योजना वगैरे हा सगळा प्रकार असतो खासदारांतर्फे, तर त्याच्यात पण तुमचा पुढाकार असेल असं मला वाटतं. आणि युवकांसाठी आणखीन काय तुम्ही सांगू शकाल? युवकांना काय, एक युवक जी आहे आज आपल्या याच्यामध्ये, मी तेच सांगणार की छोटे मोठे उद्योगधंदे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बेरोजगारीचा प्रश्न मिटणार नाही. युवकांसाठी मी म्हटलं की अवकाश आता सगळं मोकळं झालेलं आहे, त्याच्या दृष्टिकोनातून त्यांना कसं जोडता येईल त्या माध्यमातून आपण प्रयत्न करतो आहोत. थोडक्यात मुलांना सेटल करण्यासाठी जे काही आवश्यक आहे म्हणजे व्होकल फॉर लोकलमध्ये आपण तेच देतोय की जे पिकते तिथं जर मुलांनी काम केलं तर त्यांना काही दुसरं मुंबई पुण्यात जाऊन काही करण्याची गरज नाही किंवा नोकरीच्याच नुसतं मागे न धावता छोट्या मोठ्या व्यवसायातनं कसं उत्पन्न वाढवता येईल हाच दृष्टिकोन मला असं वाटतं ह्या व्होकल फॉर लोकलमधनं आपण देत आहोत. आणि मधल्या काळामध्ये आपण बघितलं असेल की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून छोट्या छोट्या उद्योगांना त्या ठिकाणी कर्ज पुरवठा केला गेला आहे. महिलांना त्याच्यामध्ये वेगळ्या फॅसिलिटीज दिल्या गेल्या आहेत. तेव्हा महिलांनी छोटे छोटे उद्योग ग्रामीण भागात त्या ठिकाणी उभारलेले आहेत. तर मला असं वाटतं ह्या माध्यमातून जर केलं तर युवक त्या माध्यमातून उद्योगासाठी प्रवृत्त कसे होतील याच्यासाठी मला वाटतं आपण प्रयत्न जर केला तर नोकरीच्या मागे न धावता अजून आपण स्वतः उद्योग करून अजून 10 लोकांना कसा रोजगार देता येईल याच्यासाठी मला वाटतं आम्ही त्या दृष्टिकोनात प्रयत्नशील राहू. वा. आणि काही कार्यकर्त्यांना जर तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगाल? आज जे आम्ही आहोत ते आम्ही फक्त आमच्या कार्यकर्त्यांमुळे आहोत. तळागाळातला कार्यकर्ता खाली काम करतो म्हणून आम्ही ह्या खुर्चीपर्यंत पदापर्यंत पोहोचू शकतो. एकट्या स्मिता वाघने सांगितलं की मी सगळ्या ठिकाणी एकटी जाऊन काम करेल ते शक्य नसतं. टीमवर्क खूप महत्त्वाचं आहे आणि भारतीय जनता पार्टीचे जे काही टीमवर्क आहे जळगाव जिल्ह्यामध्ये ते अतिशय सुंदर आहे. गेल्या 35 वर्षापासून जळगाव लोकसभेची जागा असेल किंवा रावेर लोकसभेची जागा असेल ही आज 35 वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे. त्याचं गमक हे आमचा कार्यकर्ता आहे. आमचा तळागाळातला कार्यकर्ता खाली काम करतो म्हणून आज आम्ही या खुर्च्यांपर्यंत पोहोचू शकतो आहे. म्हणून माझी जे स्पिरिट आहे माझं जी प्रेरणा आहे त्या कार्यकर्त्याच्या जीवन आम्ही मोठे आहोत. क्या बात. ताई तुमच्या पुढच्या वाटचालीला खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा आणि अशाच तुम्ही प्रगती करत राहा. तरुण भारत लाईव्हतर्फे तुम्हाला पुन्हा पुन्हा शुभेच्छा आणि धन्यवाद. 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 नमस्कार.